नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कैरीची भाजी करणार आहोत. चला सुरुवात करूया. आपण ह्या कैऱ्या आहे ना अशा व्यवस्थित धुवून घ्यायच्या याला आणि हे पुसून घ्यायचे फडक्याने व्यवस्थित. या कैऱ्या आपण आता कापून घेऊया. ह्या कैरीच्या आपल्याला जशा आवडतील तशा फोड्या आपण करून घ्यायच्या लहान मोठ्या. कैरीच्या आपण अशा छोट्या छोट्या अशा बारीक फोडी करून घ्यायच्या. याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: गूळ, हळद, लाल तिखट, धने पावडर, मीठ आणि हिंग. चला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये आपल्याला 2 पड्या तेल घ्यायचे. तेल आपल्याला व्यवस्थित तापू द्यायचंय. आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता याला आपण मोहरीची फोडणी घालणार आहोत आणि थोडं जिरं घालणार आहोत. ही व्यवस्थित फोडणी तडतडली की आपण याच्यात आता कैरी टाकून घेऊया. याला व्यवस्थित हलवून घेऊया. याच्यात थोडं आपण मीठ घालणार आहोत. मिठाने या कैऱ्या मऊ होतात. ही कैरी व्यवस्थित हलवून झाली की याला आपण एक वाफ आणूया. चला आपण आता वाफ आली की नाही ते बघूया. हे बघा, आपल्या कैऱ्या अशा छान मऊ झालेल्या आहेत. आता आपल्याला याच्यात हळद पावडर घालायची आहे. लाल तिखट घालूया. धने पावडर घालूया आणि थोडा हिंग घालूया. हे थोडंसं परतून घेऊया आपण. परतून झालं की आपल्याला याच्यात गूळ टाकायचा आहे. याच्यात पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नसते, कारण गुळाला ऑलरेडी पाणी सुटतं. ही कैरीची भाजी एकदम खायला टेस्टी लागते. तोंडाची चव वाढवणारी अशी ही भाजी आहे. गुळाच्या पाण्यामध्ये ही भाजी शिजून घ्यायची आहे. बघा, ही भाजी रेडी आहे. गॅस बंद करू आणि आपल्या बाउलमध्ये ही भाजी काढून घेऊया. अशी ही कैरीची भाजी आपली रेडी आहे. ही कैरीची भाजी आपण भाजी सोबत तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकतो आणि पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो. तुम्हाला ही कैरीची भाजी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.